प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार व पोलीस निरीक्षकांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवापूर नाभिक हितवर्धक संस्थेच्या वतीने नाभिक समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। हा उपक्रम उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला। या शिबिरात माननीय तहसीलदार दत्तात्रय जाधव थोडेफार घालायला जे कपडे राहतात त्या तुलनेने इतर लोक किती चांगल्या ह्याच्यात शिकतात, त्यामुळे आपला स्टुडंट खूप राहतो, त्यामुळे आपली जिद्द खूप चांगली असते की आपण त्या तुलनेत चांगलं काहीतरी करू शकतो। नक्की प्रयत्न करा। माननीय पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मेहनतीनेच तुमचे भविष्य घडते, लक्ष नेहमी यशावर ठेवा असा प्रेरणादायी संदेश दिला। त्यांच्या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता आणि ध्येयाकडे वाटचाल करण्याची जिद्द निर्माण झाली। इयत्ता 10वी पासून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे तसेच UPSC, MPSC आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी नेहमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसीलदार जाधव यांनी प्रशासनाची कार्यपद्धती, शिस्त, सातत्य आणि ध्येय निश्चितीचे महत्त्व स्पष्ट केले, तर पोलीस निरीक्षक पाटील यांनी कायद्याचे मूलभूत ज्ञान, सायबर गुन्ह्याचे धोके आणि सोशल मीडियाच्या जबाबदार वापराबाबत मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दोन्ही अधिकाऱ्यांनी संयमाने व सकारात्मक दृष्टिकोनातून उत्तरे दिली। विशेषतः विद्यार्थिनींनी अशा मार्गदर्शनात्मक उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले। या उपक्रमाची संकल्पना संस्थेचे संचालक मनोज भीमराव बोरसे यांची होती। कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम, संचालक अशोक सैंदाणे, मनोज बोरसे, गोविंद मोरे, संदीप हिरे, रवींद्र सोनावणे, श्रीकांत मोरे, दीपक सोनावणे आदी पदाधिकारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल अध्यक्ष सुधीर निकम यांनी दोन्ही मान्यवर अधिकाऱ्यांचे आभार मानले। अशा प्रेरणादायी उपक्रमामुळे समाजातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, नवी ऊर्जा मिळते अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सोसायटी म्हणते की आता तुझे भरपूर झाले, आता हे लागून जाते सर, तुम्ही हँडल कसं करता? हँडल आपला कॉन्फिडन्स आहे। माझं उदाहरण सांगतो, माझं वडील गावातले पुढारी होते। मार्गदर्शन ठेवायचे कुठेतरी, यांचं आपल्याला मोटिवेशन घ्यायचं, म्हणजे यांना बघून इथं बसलेल्यांपैकी एक जरी अधिकारी झाला तरी मी माझ्या आयुष्याला धन्यवाद मानेल। माझ्या डोक्यात आधीपासून आहे की माझ्या समाजाचा, दुकानदार बांधवाचा मुलगा मुलगी हे अधिकारी लेवलपर्यंत गेले पाहिजे। नोकरीवाल्यांचे मुलं तर जातात नाही, फक्त दुकानदाराच्या गेला पाहिजे हेच माझ्या डोक्यामध्ये बसलं। साहेब, आपण अमूल्य मार्गदर्शन केलं, वेळ दिला, याबद्दल समाजाच्या कधी डिप्रेशनमध्ये गेले होते का? आणि डिप्रेशनमध्ये गेले पण असणार, आता इथं आपण जाणवतो आपल्याला समाजामध्ये की खूप जण डिप्रेशनमध्ये जातात। तुम्ही गेले होते का? आणि गेल्यानंतर तुम्ही कसं कठीण आहे, प्रत्येकाचं डिप्रेशनमधून येण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत। आज नाभिक समाजाकडून तहसीलदार कार्यालय आणि पोलीस स्टेशन मध्ये आज कार्यक्रम राबवण्यात आला आहे। म्हणजे की मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ज्या मनात MPSC, UPSC साठी जशी भीती असते ती दूर करण्यासाठी सरांनी, तहसीलदार सरांनी आणि इथे पोलीस सरांनी, PI सरांनी जे मार्गदर्शन केले ते मोलाचे ठरलेले आहे। त्यांच्यासाठी सरांचे मनापासून आभार।